नमस्कार मित्रांनो. आपण आज भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरून बडतर्फ करण्याबद्दलच्या प्रस्तावाची सध्या रिसेंटली आपण चर्चा ऐकलेली आहे. परंतु ती चर्चा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर करण्याबद्दलची नव्हती. ती चर्चा होती राज्यसभेचे सभापती म्हणून बडतर्फ करण्याबद्दल. तर बडतर्फ करता येतं. राज्यघटनेत अशी तरतूद आहे की राज्यसभेच्या सभापतीला बडतर्फ करण्याबद्दलची प्रोसेस, पण ती चर्चा जी आहे त्या राज्यसभेचे सभापती म्हणून नाही, तर मूळ उल्लेख आहे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून. आणि आता आपण चर्चा रिसेंटली ऐकतो की आपल्या राज्यसभेच्या सभापतींना बडतर्फ करण्याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यात आणखी एक दुसरा दुवा जो आहे आणि महत्वाचा विवाद आहे तो म्हणजे त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव मांडला तो अविश्वास प्रस्ताव. तर ह्या महाभियोग प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव, भारताचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती, हा सगळा जो गोंधळ आहे तो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. नेमकं काय घडलंय, घटनेत काय सांगितलंय, आपला इतिहास काय सांगतो आणि आपल्या उपराष्ट्रपतीला किंवा राज्यसभेच्या सभापतीला पदावरून कसं काढतात याच्याबद्दलचे सगळे स्ट्रक्चर्स आणि घटनात्मक मुद्दे आणि त्याचा विवाद याचे स्टेप बाय स्टेप मुद्दे आपण जाणून घेऊ. पहिलं महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला, उपराष्ट्रपतीला जे काही काढण्याची पद्धत आहे ते अमेरिकन अध्यक्षीय लोकशाही प्रमाणे आहे आणि यानुसार आपल्या राष्ट्रपतीच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडण्याची प्रक्रिया आहे. पण उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी मात्र महाभियोग ना शब्द उल्लेखात आहे, नाही महाभियोगाची प्रक्रिया आहे. हा एक जो महाभियोग वापरता येत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना काढण्यासाठी संसदीय लोकशाही ब्रिटन प्रमाणे अविश्वास प्रस्तावाची तरतूद आहे. जसं राष्ट्रपतीला काढण्यासाठी आर्टिकल 61 अंतर्गत महाभियोग आहे, तसं भारताच्या प्रधानमंत्र्याच्या अगेन्स्ट अविश्वास प्रस्तावाची चर्चा आर्टिकल 75 अंतर्गत आहे. पण हे अविश्वास प्रस्ताव पंतप्रधानांच्या अगेन्स्ट संसदीय लोकशाहीप्रमाणे. आणि आपला मुद्दा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दल. तर उपराष्ट्रपतीबद्दल घटनेत महाभियोग ना शब्द आहे ना महाभियोग प्रक्रिया आहे. खरं म्हणजे महाभियोगासाठी कारण पण घटनेत दिलेलं नाही आहे. आणि आता चर्चा आहे राज्यसभेचे सभापती म्हणून आपले सभापती जगदीप धनखड यांना पदावरून दूर करण्याबद्दलचा जो इंडिया आघाडीनं प्रस्ताव मांडला होता त्या प्रस्तावाची आहे. तो प्रस्ताव मांडता येतो हे महत्वाचं आहे आणि ते योग्यही आहे. पण प्रस्ताव हा अविश्वास प्रस्ताव मांडता येतो का, तो महत्वाचा विवाद आहे. तर घटनेमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीला किंवा राज्यसभेच्या सभापतीला पदावरून दूर करण्यासाठी असं अविश्वास प्रस्तावाचा घटनेत उल्लेख नाही. म्हणजेच नाही महाभियोग शब्द उल्लेख आहे, नाही अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख आहे. मग असा प्रस्ताव मांडला कसा? तर घटनात्मक तरतूद काय सांगते? तर राज्यघटनेमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीला काढण्याबद्दलचा उल्लेख आहे आणि तो उल्लेख आहे राज्यघटनेत आर्टिकल 67 बी सब क्लॉज बी अंतर्गत राज्यसभेच्या अंतर्गत प्रथम प्रस्ताव मांडता येतो याबद्दलचा. पण तो प्रस्ताव आहे भारताच्या उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी आणि असा प्रस्ताव प्रथम राज्यसभेत मांडतो आणि तोही प्रस्ताव 14 दिवसाची पूर्व नोटीस देऊन मांडावा लागतो. आणि आता सेशनच 14 दिवसाचं राहिलेलं नव्हतं, त्यामुळे 14 दिवसाची पूर्व नोटीस वगैरे असा काही प्रकार अंमलात येण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण मांडता येतो 14 दिवसाच्या पूर्व नोटीस नंतरच. आणि जेव्हा हा प्रस्ताव पारित होतो राज्यसभेत, तो प्रस्ताव मात्र सभागृहाच्या एकूण संख्येच्या प्रभावी बहुमताने पारित व्हावा लागतो. साधं नाही, प्रभावी बहुमत राज्यसभेत लागतं. त्यानंतर हा प्रस्ताव लोकसभेत मांडला जातो आणि लोकसभेत साधं बहुमत लागतं. याप्रमाणे राज्यसभेत आणि लोकसभेत दोन्ही ठिकाणी यांचा बडतर्फीचा प्रस्ताव पारित होतो. पण बडतर्फ रिमूव्हल प्रोसिजर असं सांगितलंय. यासाठी इम्पिचमेंट प्रोसिजर हा शब्द नाही. नो कॉन्फिडन्स असा प्रस्तावही उल्लेखित नाही. म्हणून इथं आपल्याला घटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्या देशाच्या उपराष्ट्रपतीलाच काढलं जातं उपराष्ट्रपती म्हणून. पण इथं इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला उपराष्ट्रपती पदाबद्दल ऑब्जेक्शन नव्हतंच. खरं तर उपराष्ट्रपती म्हणून ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून काही कामच नाही. काम आहे राज्यसभेचे सभापती म्हणून. आणि काँग्रेस व इंडिया आघाडीचा महत्वाचा मुद्दा होता की राज्यसभा सभापती म्हणून ते काम करताना ते अनेक वेळेला दुजाभाव करतायत. अपोजिट पार्टीच्या बद्दल योग्य ती संधी देत नाहीत. बोलण्याची समान संधी देणे, बोलण्याचं स्वातंत्र्य देणे, योग्य समानता ठेवणं, एक सभापती म्हणून निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित आहे. पण ते अपेक्षित काम केलं जात नाही असं काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं ऑब्जेक्शन होतं. अनेक पक्ष एकत्रितपणे असा प्रस्ताव राज्यसभेच्या सेक्रेटरीकडे हा दाखल केला होता. परंतु सेक्रेटरीने हा प्रस्ताव नकारलेला आहे, ऍक्सेप्ट केलेला नाही आहे. एकतर 14 दिवसाची पूर्व नोटीसचा नियम तिथं पाळला गेला नाही. दुसरी गोष्ट,
असा अविश्वास प्रस्ताव मांडता येत नाही. आणि जर काढायचं झालं तर उपराष्ट्रपती म्हणून काढावा लागतो. आणि इथं उपराष्ट्रपती म्हणून काढायचा प्रस्ताव नव्हता, राज्यसभा सभापती म्हणून काढण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे राज्यसभेच्या सेक्रेटरीनी हा प्रस्ताव नाकारलेला आहे. पण आपल्याला घटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं याबद्दलचं विशेष महत्व जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यसभा सभापती जर म्हणून काढायचं झालं तर सुद्धा काही विषय मांडावेच लागतात. कारण उपराष्ट्रपती म्हणून ते उपराष्ट्रपती काही काम करत नाहीत. घटनेनुसार या पदाला कोणते अधिकार दिले नाहीत. अधिकार आहेत राज्यसभा सभापती म्हणून, तर ऑब्व्हियसली सभापतीबद्दल ऑब्जेक्शन येणं साहजिक आहे. पण ऑब्जेक्शन हे इथं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन म्हणून मांडणं गरजेचं होतं त्याचं पालन झालं नाही. जे आता आपण मगाशी उल्लेख केला 14 दिवसाचा नियम, त्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या विरुद्धचा प्रस्ताव मांडणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये व्यवस्था बसत नाही. म्हणूनच गेल्या ऑलमोस्ट 70-72 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताच्या उपराष्ट्रपती विरुद्ध म्हणजेच राज्यसभेच्या सभापती विरुद्ध असा एकदाही प्रस्ताव मांडला गेला नाही. नाही तो अविश्वास, नाही तो महाभियोग. कारण दोन्ही प्रस्ताव मांडता येतच नाहीत. जे येतात ते उपराष्ट्रपतीला पडदर्फ करण्यासाठी बडतर्फीचेच प्रस्ताव येतात, म्हणून असा उल्लेख केलाच गेला नाही. पण जाणून घ्यायला हरकत नाही, 2000 मध्ये वर्ष 2000 मध्ये राज्यसभेच्या उपसभापतीला पदावरून दूर करण्यासाठी नो कॉन्फिडन्स मोशन असा प्रस्ताव मात्र पहिल्यांदा मांडला गेला होता आहे. पण तोच एक प्रस्ताव, तेही उपसभापती विरुद्ध. त्या ठिकाणी ह्या गोष्टी किमान ठीक आहेत, पण राज्यसभा सभापती म्हणून हे इथं डायरेक्टली पॉसिबल नाही आणि घटनेनुसार याचा कोणताही पर्याय नाही. आपण या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाबद्दल आपण अमेरिकन अध्यक्षीय लोकशाहीचं अनुकरण केल्यामुळे या ठिकाणी तुम्ही संसदीय लोकशाहीप्रमाणे अविश्वास प्रस्ताव असं मांडण्याचा ऑप्शन राहत नाही. परंतु अपोजिशन पार्टीला असा प्रस्ताव मांडता येतो आणि तो मांडण्यासाठी त्यांना उपराष्ट्रपती म्हणूनच पदावरून दूर करण्याची प्रक्रिया अंमलात आणणं गरजेचं होतं. परंतु उपराष्ट्रपती म्हणून असा प्रस्ताव आला नसल्यामुळे आणि घटनात्मक काही गोष्टीची मर्यादा असल्यामुळे याबद्दलचा विशेष प्रस्ताव कोणताही घटक या ठिकाणी पारित होऊ शकला नाही. पण हे भारतात विशेष आहे आणि घटनेचं संरक्षणही आहे. या माध्यमातून आपल्याला उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याबद्दलचा घटक विषय समजून घेणं गरजेचं होतं आणि त्यासोबत सभापती, राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही मधला नेमका काय फरक आहे आणि त्यांच्या बडतर्फीची प्रोसेस कशी आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. थँक्यू. पुन्हा भेटू.